चेटकीण आणि राक्षस. खूप वर्षापूर्वी एका दाट जंगलाच्या काठावर छोटेसे गाव होते. त्या गावाजवळच्या जंगलात एक भयंकर राक्षस राहत होता. तो इतका मोठा आणि शक्तिशाली होता की गावातील लोक त्याच्या भीतीने जंगलात जायचेच नाहीत. गावातील लोक म्हणायचे, संध्याकाळ झाली की जंगलाच्या दिशेने जाऊ नका, नाहीतर राक्षस पकडील. त्याच जंगलात एका जुन्या मोडकळीस आलेल्या झोपडीत एक चेटकीण राहत होती. लोक तिला वाईट समजायचे, पण ती खरं तर हुशार आणि जादू करणारी होती. राक्षस रोज रात्री गावाजवळ येऊन अन्न चोरायच्या आणि कधी जनावरांना घाबरवायचा, कधी लोकांच्या घराजवळ ओरडायचा. गावकरी खूप त्रस्त झाले. एके दिवशी गावाचे मुखिया म्हणाले, आपल्याला या राक्षसापासून वाचायचं असेल तर काहीतरी उपाय करावा लागेल. कोणीही धाडस करायला तयार नव्हते. तेव्हा एक म्हाताऱ्या माणसाने सांगितले, जंगलात राहणारी चेटकीण कदाचित आपली मदत करू शकेल. गावकरी घराबाहेर घाबरत तिच्याकडे गेले. चेटकीण शांतपणे म्हणाली, मी तुमची मदत करेन, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, भीतीवर मात केली तरच विजय मिळतो. तिने एक जादुई योजना आखली. तिने मोठ्या भांड्यात खास औषध तयार केले आणि गावकऱ्यांना सांगितले, हे अन्नासारखं दिसेल ते जंगलाच्या काठावर ठेवा. त्या रात्री राक्षस आला. त्याला स्वादिष्ट वास आला. त्यांनी ते अन्न खाले, पण ते साधं अन्न नव्हते. ते चेटकीण जादुई औषध होते. थोड्याच वेळात राक्षसाला झोप येऊ लागली. तो गाढ झोपला. चेटकीण आणि गावकरी लगेच तेथे आले. चेटकीणने मंत्र म्हणत राक्षसाची शक्ती कमी केली आणि त्याला जंगलाच्या खूप आत एका गुहेत कायमचं बंद करून टाकले. राक्षसाचा त्रास संपला. गावात पुन्हा आनंद आणि शांतता आली. गावकरी चेटकीणचा आभार मानून लागले. तेव्हा चेटकीण हसून म्हणाली, मी वाईट नाही. लोकांनी न समजून घेतल्यामुळे भीती निर्माण होते. त्या दिवसापासून गावकरी तिला आदराने वागवू लागले. या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की भीतीपेक्षा बुद्धी आणि धैर्य शक्तिशाली असतात. एखाद्याला ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दल वाईट मत बनवू नये. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.